देशातल्या नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी आणि तरुणांना वास्तवात असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्याची प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या 36 तासांच्या हॅकॅथॉन स्पर्धेला आज नागपुरात उत्साहात सुरुवात झाली आहे. तंत्रज्ञान, कृषी आणि विज्ञान क्षेत्रात नवे उपाय शोधण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आव्हानात्मक विषयांवर उपाय शोधण्यासाठी देशभरातून मिळून 20 संघ सहभागी झालेत. 120 विद्यार्थी आणि 13 मार्गदर्शक यात उतरलेत. या स्पर्धेत 19 शहरांमधले तसंच 8 राज्यातले युवक सहभागी होत असून यामध्ये 76 पुरुष आणि 57 महिला स्पर्धकांचा समावेश आहे. 36 तासामध्ये हे सर्व संघ कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित जटिल समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय तयार करतील. या कार्यक्रमातून उद्याचे स्टार्टअप्स, तांत्रिक उपाय आणि समाज उपयोगी संकल्पना जन्म घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तो आम्हाला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट भेटला आहे तो बेसिकली एक आशा वर्करवर आम्हाला एक ॲप बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये जे लो आणि नो नेटवर्क एरियाज असतात त्यांच्यामध्ये आशा वर्करला काय असतं की ते डेटा कलेक्शन करतात, बट ते मॅन्युअली म्हणजे डायरीजमध्ये करतात. तो आम्हाला तो ऑटोमेट करायचा आहे थ्रू ॲन ॲप. त्याच्यामध्ये काय करू शकतात, लो अँड ऑर नो नेटवर्क एरियामध्ये ते लोक डेटा घेऊ शकतात. तो बेसिकली त्यांचं म्हणजे ऑफलाईन सिंक करणार डेटा ते लोक अँड देन वेन द डेटा म्हणजे नेटवर्क अवेलेबल असणार तो ऑनलाईन सिंक होऊन जाणार. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमा भागात खैरा